ए, तुम्ही दोघांनी उद्याची निघाची तयारी करून ठेवा. हां, गुड नाईट. गुड नाईट. सकाळी लवकर उठून मी माझे बॅग भरेन आणि मग हॉस्पिटलला जाईन. मी येणार नाहीये. दुपारपर्यंत तुझे बॅग भरून तयार राहा. मी आलो की आपण निघू. मला पकडतो. ओ ओ ओ ओ ओ. बस 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 बस. पकडा पकडी गेलो. दुसरं काहीतरी खेळूया आपण. लपाछुपी. हा चालेल. काय करायचं? तुम्ही लपा, मी तुम्हाला पकडतो. अरे मी लपतच असतो रे सगळीकडे. तू काय मला पकडणार? पुरे आता खेळ पुरे. बरं ये चला पुरे. चहा. चला. चहा पिणार आहेस? अहो मला जरा आठवण कराल का? नाही म्हणजे मी लाडू केलेत विक्रांत बरोबर द्यायला. तर ते लाडू? हा. अगं कशाला? तो काय इकडे? अगं कशाला? तो काय परदेशात चाललाय का? इकडे चाललाय तो. जाऊन येऊन जेम तेम 1 तास डोक्यावर पाणी. त्याला कशाला ते लाडून बिडू नको. हो नाही पण वहिनी या वेळेला मी तुम्हाला इन्सिस्ट करीन की 1 लाडवाचा डब्बा तरी पाठवाच. हो ना. अगं मी चिवडा पण केलाय. मी असं करते चिवड्याची बरणी पण भरून येते. बरं झालं आठवण केली. चला आता खेळूया. नाही ना आपण एक काम करूया. आपण बाहेर जाऊया. चल 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 दुकानाकडे जाऊया आपण. ये. काय झालं हसायला? निर्मला वंसनचं किचन माहितीये ना तुला. निदान भूक लागल्यानंतर या दोघांना लाडू तरी खायला मिळतील आपल्या घरचे. असू दे. सगळ्याच काही तुमच्यासारख्या सुगरणी नसतात. हो रे. महत्वाचं काय, विक्रांत आणि मोनिका घराबाहेर पडतायत. त्याची गरज होती जास्त. जरा वेळ मिळेल ना एकमेकांबरोबर. आणि मुख्य म्हणजे जागा बदल. हो मान्य आहे पण जाऊन जाऊन कुठे जाणार आहे? तर निर्मला वंसनच्या घरी. म्हणजे आईने जर का आधी सांगितलं असतं तर आपणच एखादं रिसॉर्ट बुक केलं असतं ना. ते लग्नानंतरचं पहिलं आउटिंग आणि हे असं मला सगळं विनोदीच वाटतंय. जाऊ देत ना. बस त्याच्यावरनं घरात चर्चा नको आता. अगो बाई गीता, अगो विक्रांत अजून आला नाही. आज हॉस्पिटलमध्ये जायची काय गरज होती? आता वंसे येतील त्यांना न्यायला. पण मोनिका तयार आहे का? हो आहे मला वाटतं. झाली असेल तिची तयारी. मानसी पण जायची ना आज? हो ना ग. एकदम 3-3 माणसं कमी होणार या घरातली. कसं करणार? दादा ए दादा तू पण माझ्यासोबत खेळशील? हो काय खेळायचं? लपाछुपी. लपाछुपी. आर्यन त्रास नको देऊस त्याला. आणि आजपासून मज्जा आहे तुझ्या दादाची. कधी एकदा इथून सुटतोय असं झालंय त्याला. काय विक्रांत? काहीही काय काका. अरे काही कसं? तुला नाही का वाटत आहे मोनिका बरोबर बाहेर जावंसं? विक्रांत तू आधी वर जा आणि मोनिकाला घेऊन ये. नाही म्हणजे आता निघा ना. उशीर झालाय रे. बहिणी
खरं तर त्याला लगेचच वर जायचं होतं, पण आपणच थांबवून ठेवलं त्याला खाली. पण आम्ही थांबलोय तुम्हाला मिनी सेंड ऑफ द्यायला. आणि मोनिकाला विचार की इतक्यात विसरलीस की काय आम्हाला. नाही, आम्ही वाट बघतोय खाली, लवकर ये म्हणावं. नाही पण वहिनी, बरं झालं हे दोघं बाहेर चाललेत ते. त्या निमित्ताने तरी विक्रांत मोनिकाला वेळ देईल. मोनिका, मोनिका, काय? काय काय? मी तुला तयार राहायला सांगितलं होतं ना. हे काय, बॅग रिकामी आहे तुझी, पसारा केलायस. मी येणार नाहीये. का? बिकॉज आय डोंट वॉन्ट कम. ते कळलं, मी का विचारतोय. काय मिळणार आहे मला तिथे जाऊन? ह्याचा विचार तू घरात सगळ्यांसमोर जी नाटकं करतेस ना, तेव्हा करायचं. मी गेल्यानंतर इथे काय होतं ते मला कळत नाही असं वाटतं का तुला? तुला घरात बसून किती कंटाळा आलाय, आणि लग्नानंतर कसं कुठे जाणंच झालं नाहीये हे घरातल्या प्रत्येकाला सांगून झालंय तुझं. आजीला सुद्धा. मग आता त्यांनी तुझ्यासाठी काहीतरी प्लॅन केलाय, तर हे नवीन नाटक कशाला? जरा खाली जाऊन बघ त्यांचा उत्साह. हे बघ, तुला जायचं नसेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही, तर तसं आजीला जाऊन सांग लगेच. जा, आजीला सांग, ती घेईल समजून. खाली सगळे थांबलेत आपल्यासाठी. निदान ते तरी आपापल्या कामाला लागतील. जा, तुझे बॅग भरायला घे. गार झाला. कर थोडासा. अगं निघते मी काकी. निघालीस? हो, नमस्कार करते. असू दे, असू. एक मिनिट. हा चिवडा लाडू बरोबर घेऊन जा आणि आजी आजोबांना सांग मी त्यांची आठवण काढली होती म्हणून. हो हो, सांगेन. तुमच्या हातचा चिवडा म्हणजे अगदी खमंग असतो. आवडतो ना? इथल्या टेस्टी जेवणाची आठवण तर मला रोज येणार आहे. मग जातेस कशाला? थांब ना. हा, तुझा अभ्यासही होतोय ना इथे नीट? हो, होतो. पुढच्या वेळेस येईन मी. चला गीता काकी, खूप मिस करेन मी तुम्हा सगळ्यांना. हो ना, मग राहा आणखी काही दिवस. आर्यन पण मिस करेल तुला. आता नको, आजी आजोबा बरेच दिवस एकटे आहेत ना, नंतर येते मी. बरं, ठीक आहे. तुम्ही उगाच ना तिला इमोशनली ब्लॅकमेल करू नका. ती साधी मुलगी आहे. त्या बायका आहेत ना फार भयानक आहेत. एकदा मागे लागलं ना की ऐकत नाहीत. हा, तूच बघ. कुठे गेला? हा गेला कुठे? अगं बाई, काय झालं? नाही म्हणजे काय हरवलं की काय? अगं हा आर्यन लपलाय, त्याला शोधतोय. तू निघालीस? हो काका, नमस्कार करते. अगं राहू दे, मला कसला नमस्कार. जोरदार अभ्यास कर. मला माहिती आहे तू खूप मोठी डॉक्टर होणार आहेस. थँक्यू. मोहन काका, निघते मी. येस. बरं, कशी जातेस तू? हा, तिने टॅक्सी बोलवली असेल मागच्या सारखी काय. हो,
ताई वर असेल ना? हो हो वरच असेल, भेटून ये तिला. हो आणि विक्रांतलाही सांग. हो. मी करू का? हो नाही ना. कोण आहे? हं? अरे होतास कुठे तू? मी तुला किती शोधलं, कुठे लपला होतास? हरलास. हो मी हारलो बाबा, हारलो. मानसी ये ना. निघते मी. ताईला भेटायला आले. मानसी, तुझ्या ताईला या घरात तुझी खरंच गरज होती. थँक्स. तू स्वतःहून थांबली नसतीस तर विक्रांत, तू काय गरज होती? ताई मी निघते आता. थँक्यू व्हेरी मच. मी नसताना सुद्धा तू इकडे राहिली असतीस. काय नेम नाही तुझा. अगं ताई तू. आर्यन, आणि तुला माहितीये का मानसीताई तिच्या घरी चालली आहे. आता खाली आली ना की तिला बाय म्हणायचं. मानसीताई जाणार. हो मी आलोच. अरे या मुलाला ना अजिबात धीर नाहीये. ऐकतोय का बघ. बघ ना. आण माझ्याकडे दे. जरा काय अजिबात नाही हं? अजिबात नाही. ताई, ताई तू का चाललीस? नको ना जाऊ, खेळ ना माझ्यासोबत. येते मी. चल आपण खाली जाऊ. चला निघते मी आता. ताई मला ती वहिनी नाही आवडत, तूच आवडतेस. नको ना जाऊ. अरे आर्यन, असं नाही बोलायचं बाळा. सॉरी. हो रे, लहान मुलं निष्पाप असतात, नेहमी खरंच बोलतात. ताई तुम्हाला जोक सांगायला कधी येशील? मी आहे ना तुला फोनवर जोक सांगेन, ठीक आहे? काकी परत उसकी लागली तर मध घ्यायला विसरू नका. नक्की. चला येते मी. थांब ना, मी तुला टॅक्सी पर्यंत सोडतो. चल आलो. बाय 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 पिल्लू. बाय. बघा किती लढा लावलाय पोरीनं सगळ्यांना. ही अशी सून हवी. मी तर म्हणतो विक्रांतचं लग्न हिच्याशीच व्हायला हवं होतं. चल निघायचं, उशीर होतोय. नको जाऊया ना प्लीज. तू परत का सुरू करतेस हे? अरे मी तिकडे जाऊन काय करू विक्रांत? काही करू नकोस, तिकडे शांतपणे राहा फक्त. हा चल. विक्रांत मी ज्या दिवशी या घरी आले ना तेव्हापासून बघते आत्या माझ्याशी अजिबात चांगल्या वागत नाहीये. त्यांनी माझ्याकडे नुसतं बघितलं ना तरी घाबरायला व्हायचं मला. हे बघ विक्रांत, त्या माझ्याशी जशा वागतील ना मी त्यांच्याशी तशीच वागणार. जर त्या माझ्याशी चांगल्या वागल्या नाहीत तर मी चांगली वागेन अशी अपेक्षा प्लीज करू नकोस. असं काही होणार नाहीये. मी आत्याला माझ्या लहानपणापासून ओळखतो. अशी नाहीये ती, आणि घरी आलेल्या पाहुण्यांशी तर असं वागणारच नाही. चल.
ह्याची तुला खात्री वाटते विक्रांत, मला नाही वाटत आहे. आजींसमोर ते माझ्याशी कशा वागल्या ना ते बघायला हवं होतंस तू. आजींनी प्लॅन केला नसता ना तर मी आत्यांच्या घरी अजिबात गेले नसते. विक्रांत प्लीज अजूनही विचार कर. या सगळ्याचा मला खूप त्रास होणार आहे. प्लीज. चल. आई, तू इथे उतरणार नाहीस. तुला कुठे सोडायचं ते मी ड्रायव्हरला सांगितलं. नागेश, आता काय केलंयस तू? ती गेली तिच्या माहेरी. तू फार काळजी करू नकोस. पुढे जे काही होईल ना ते मी पाहून घेईन. तिच्या घरी? तिच्या माहेरी. त्या का केलंस तू असं? हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. कुठे चाललोय आपण? तुमच्याशी बोलते मी. कुठे चाललोय आपण? गाडी थांबवा. दादा कुठे चाललोय? शेवटचं विचारते. आत्ताच्या आत्ता गाडी थांबवा. गाडी थांबवा ते हँडब्रेक लावेन मी. थांबवा. बाजूला घ्या. लवकर उतरा. उतरा. पटकन उतरा. मस्करी करते असं वाटलं होतं. जर हँडब्रेक लावला असता ना मग कळलं असतं. हॅलो मॅडम. अगो बाई, इतक्या रात्री कोण असेल? बघूया ना. अगो बाई, तू